हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब ब्लॉग. कसे आहात सर्वजण? होप सगळे चांगलेच असताल. आणि मी आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे कारण की माझ्याकडे टाइम नाहीये. बट टाइमचा काही इश्यू नाहीये. असं काय अरे कहना क्या चाहते हो? मी मॅनेज करेल, बट मला आयडिया येत नाहीये की मी काय कंटेंट बनवू. तर आज माहिती असेल काय आहे ब्लॉगचा टॉपिक. तसं माहिती तरी मी सांगते तुम्हाला. आज माझा आहे बर्थडे गाईस. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. मला बर्थडे असल्यावर मला खूप मनात असं वाटतं अरे संपूच नाही हा दिवस. मला खूप भारी वाटतं माझा बर्थडे असला का. तर तुम्ही मला कमेंटमध्ये विश करा. आणि आज खूप बघू काय करणार आहे ते अजून तर डिसाईड आहे, पण मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत बघा आणि मग तुम्हाला समजेल कुठे आहे ते. तर आज माझा डे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल खूप ओव्हर ॲक्टिंग करते, तर समजून घ्या आजच्या दिवस आज माझा बड्डे. कारण की ओ माय गॉड मला लय हसू येते. माझा बड्डे म्हणून मी आज माझा डे आहे तर मी काय पण बोलेल काय पण, तर तुम्ही थोडं समजून घ्या. कारण की मला खूप खुशी होती. तुम्ही समजू शकत असताल. माझी जीप पण जरा अशी बोबडी जाते काय माहिती का. ब्लॉग चालू ना मला असं भीती वाटते मनातून. आणि गाईस माझी दुःखभरी कहाणी अशी आहे की आज पण माझा पेपर होता. इतकं माझ्या लाईफमध्ये दुःख साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. काय सांगू, जाऊ द्या जास्त ओव्हर ॲक्टिंग नको. तर आज माझा पेपर होता गाईस. आणि हर वर्षीचं झालं आहे पेपरचं. तर आज पण होता. पेपर देऊन आले. खूप छान गेला पेपर. आवडला मला पेपर आजचा. तर बघू आता काय रिझल्ट येतो त्याचा. आणि एक गोष्ट असं आहे की माझ्या बड्डेच्या टायमाला, माझ्या भावाच्या बड्डेच्या टायमाला, हे सांगू का नको सांगते, जाऊ द्या. माझा बड्डे तर तुम्ही ऐकून घ्या. असं एक मला काय सांगायचंय असं आहे की माझ्या बड्डेच्या टायमाला पेपर येतो, माझ्या भावाच्या बड्डेच्या टायमाला पण पेपर येतो. पण माझ्या भावाच्या टायमाला बड्डे फार्म हाऊसला होतो. माझ्या बड्डेच्या टायमाला असं पॉसिबल नाही होत कारण की मी खूप अनलक्की आहे. ओव्हर ॲक्टिंग बोलू नका प्लीज. हे माझ्या मनातून अशा निघतायत भावना, तर तुम्ही समजून घ्या. तर माझ्या बड्डेच्या टायमाला फार्म हाऊस वगैरे नाही होत. त्याचं रिझन असं आहे की म्हणजे मला दुःख होतं ते सांगते मी तुम्हाला. की त्याचा रिझन असं आहे की माझ्या एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर होतात 6 मंथ नंतर. आणि माझ्या भावाच्या बड्डेच्या टायमाला ना त्याच्या दुसऱ्या दिवशी पेपर असला ना, आज बड्डे, आज पेपर असला तर दुसऱ्या दिवशी सुट्टी असते. एवढा लक्की आहे माझा भाऊ मला. आणि माझ्या बड्डेच्या टायमाला आज पण पेपर आणि उद्या पण पेपर. मग त्या रिझनमुळं फार्म हाऊसचा प्लॅनच होत नाही आहे माझा. किती दुःख आहे माझ्या लाईफमध्ये यार. बट असं काय नाही, मला असं नाही इच्छा की मी फार्म हाऊसलाच करू. बट माझ्या भावाचा बड्डे होतोय, माझा नाही होते, म्हणून मी तुम्हाला जरा थोडंसं सांगितलं. तर आज मी खूप बडबड करणार आहे गाईस कारण की आज माझा बड्डे आहे म्हणून. तर तुम्ही थोडंसं ऐकून घ्या. किती दिवसानंतर बोलते मी आज. तर चला आता मी होत आहे रेडी. मला मेकअप वगैरे येत नाही, पण जे येत असेल ते करून टाकते आता पटापट. आणि आमचा टाईम आहे 10. आता 8 PM. आम्हाला जायचं आहे 10 PM ला. ओके, तर आता भेटूया थोड्या वेळाने. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, खूप शेअर करा. व्हिडिओला लाईक करून ठेवा कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ माझा नक्की आवडेल. इतका छान माझा बड्डे बनणार आहे आज. ओव्हर ॲक्टिंग नाही आहे, बट मी सांगते ओव्हर ॲक्टिंग नाही आहे ही. पण जो बघतो त्याला वाटतं. कारण की मी पण असं कोणाची व्हिडिओ वगैरे बघितली तर मला पण असं वाटतं की ती ओव्हर ॲक्टिंग करते, पण ते मनातून निघतं. तर तुम्ही समजून घ्या. थोड्या वेळाने आता मी होते रेडी. आणि मी रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवते माझा आउटफिट. फायनलवाला आउटफिट म्हणजे फायनलवाला लुक. ओके, जाऊया. तर बड्डे माझा. बड्डेला ह्या तुम्ही लोक सगळेजण. रस प्यायला ये म्हणलं माय. आणि कमेंटमध्ये नक्की विश करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि हा व्हिडिओ खूप शेअर करा. हा व्हिडिओ खूप व्हायरल गेला पाहिजे, म्हणजे चांगला रिस्पॉन्स आला पाहिजे. तर चला आता बड्डेला माझ्या. बहिला म्हणलं तर विचारून द्यायचं तर तिला परत द्यायचं. हाय करा. हाय हाय गाईस.
भारी झाला, तुम्ही बघतच असताल. आणि मी ब्लॉग वगैरे नाही कंटिन्यू केला कारण की टाइम एवढा लेट झाला, आम्हाला टाइम दिला होता आणि आम्ही खूप लेट आलो, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही काढला. पण जेवढं काढलं तेवढं टाकणार. काय माझे फॅन आली, देखो देखो देखो. यो माझा भाऊ आहे प्रदीप कांबळे, यो आत्याचा पोरगा, यो मावशीचा पोरगा, यो भाऊ, यो तर डान्सर आहे गाईस, ह्याला डीएम करा. आंटी अंकल अंकल डान्स करा. आंटी नाचा डान्स. ओ ये आंटी बाबा तू पण एक स्टेप कर कर लवकर. देखो देखो देखो. अरे मला पण घ्या, पण असते रेडी मला. गाईज आमचा डान्स चालू आहे. वा खूप भारी वाटते झाला. माझी आंटी बघा किती छान डान्स करा. आंटी करा. काय आता 10 मिनिटं बाकी आहेत फक्त. आणि आता आम्ही जरा फोटोशूट करते, नंतर भेटतो थोड्या वेळाने. फोटोशूट चालू आहे आमचा. खूप मिनिट्स खूप खूप भारी डेकोरेशन आहे. माझा बड्डे झाला, आम्ही चाललोय घरी. ओके हकल दिया हमको सब. चेकआउट खूप छान होता कॅफे. पंख एवढं छान आतमध्ये आहे. काय आम्ही आलोय हॉटेलला, पण आम्ही ज्या हॉटेलला चालू होतो तो हॉटेल झाला होता बंद. म्हणून आम्ही शोधत भेटला आम्हाला बुक्कट. ते पण खूप छान हॉटेल आहे. आता वाजलेत 1:30. रात्रीचे 1:30 वाजले. माझी बहीण मला घेऊ नको.
हॉटेल बंद झाले होते. आता आम्ही कुठं कल्याण वगैरे पण काय पडला. छोटा हॉटेल आहे बट इथली टेस्ट चांगली खूप. हॉटेल एवढंच नाहीये बाहेर पण असं फॅमिलीसाठी असं आहे खूप सारे. आमचं जेवण आलंय. काय मागवलं रे? महाराजा. मैं महारानी हूँ इसलिए महाराजा मांगा है. ऐसे कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. महाराजा जेवण मागवले गाईस. महाराजा चिकन क्रिस्पी. दे सोड. धन्यवाद मंडळ आभारी. वे घातले एक चमायातलं ते सफेद सफेद काढ ग. या दादाला देण्याचं तुका तो थोडस का तर हे गाईस आज मी ब्लॉग कंटिन्यू करत आहे कारण की आम्ही काल लेट आलो. 3 वाजलेले घरी यायला आणि आम्हाला हॉटेल पण नव्हते भेटत. तर खूप जास्त थकलेली. पेपर पण देऊन आली होती म्हणून मी ब्लॉग वगैरे कंटिन्यू नाही केला आणि झोप पण खूप आलेली. तर मी आज ब्लॉग कंटिन्यू करते ते पण म्हणजे एंड करते ब्लॉग. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि खूप प्रेम द्या. आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी कशी दिसत होते आणि माझा ब्लॉग कसा झाला ते कसा आवडला की नाही ते सगळं कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईस.